केसांसाठी तो खूप जास्त फायदेशीर आहे। सर्व घरगुती इन्ग्रेडियंट आहेत आणि त्याचा केसांसाठी खूप जास्त फायदा होतो। तुम्ही पाहू शकता, आपण मार्केटमधून शॅम्पू आणतो त्याप्रमाणेच या हर्बल शॅम्पूचा फेस होतो। हा हर्बल शॅम्पू कसा बनवला आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा। हा हर्बल शॅम्पू बनवण्यासाठी मी या ठिकाणी शिकेकाई, रिठ्ठा, आवळा, भृंगराज, जास्वंदाची वाळवलेली फुले, मेथी दाणे, जवस, ॲलोवेराचे 2 पाने घेतलेले आहेत। त्याचं जेल काढून ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे। यातील एखादा घटक तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तो तुम्ही स्किप देखील करू शकता। हे सर्व घटक केसांसाठी खूप फायदेशीर आहेत। या सर्व गोष्टींमुळे केसांची वाढ होते, केसांना चमक येते आणि केस मजबूत होतात। शिकेकाईमध्ये नैसर्गिकरित्या केस वाढवण्याची क्षमता असते, त्यामुळे आपले केस लांब आणि दाट होतात। तसेच शिकेकाईमध्ये अँटीफंगल गुणधर्म असल्याने केसातील कोंडा देखील कमी होतो, केसांना चमक येते आणि केस मुलायम होते। तर आपण मेथी दाणे, आवळा, शिकेकाई आणि रिठ्ठा हे एकत्र करून स्वच्छ धुवून घेणार आहोत अगोदर, कारण यामध्ये खूप धूळ असते आणि ते आपल्या केसांसाठी चांगली नसते। त्यामुळे अगोदर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग एका पातेल्यात हे सर्व साहित्य काढून हे असंच रात्रभर भिजत ठेवायचं आहे। परंतु हे भिजत घालताना आपण पाणी जे घेणार आहोत ना, ते एकदम कडक पाणी घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून हे रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकता, रिठ्ठा, आवळा, शिकेकाई आणि मेथी दाणे आपण रात्रभर भिजत ठेवली होती, ती खूप छान भिजली आहेत, सॉफ्ट झालेली आहेत। या ठिकाणी मी अजून यामध्ये ॲड करण्यासाठी गुलाबाचे पाकळ्या घेतलेल्या आहेत। तसेच सकाळी मी तांदूळ भिजत घातले होते 1 वाटी, तर आपल्याला त्याचे फक्त पाणीच घ्यायचे आहे। तसेच ॲलोवेराचे 2 पाने त्यातला गर काढून मिक्सरमध्ये वाटून त्यातलं जेल गाळून घेतलेलं आहे आणि 1 चमचा कडुलिंबाची पाने याची मी पावडर केलेली होती तो घेतलेला आहे। तर आता हे सर्व मिश्रण आपण एका मोठ्या पातेल्यात काढून घेत आहोत। अगोदर आपण रात्रभर भिजत घालून ठेवलेले जे साहित्य होतं ना, आवळा, रिठ्ठा, शिकेकाई आणि मेथी दाणे, हे या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर मग ज्या कोरड्या वस्तू होत्या जसे की जवस, गुलाबाच्या पाकळ्या, सकाळी जे ॲलोवेरा जेल काढून घेतले आहे ते, आणि तांदळातले जे फक्त पाणीच घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये भृंगराज, हे सर्व पातेल्यामध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि पाण्याला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। 15 ते 20 मिनिट हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आपण जे घटक वापरतो ना, ते खूप पॉवरफुल आहेत आपल्या केसांसाठी। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे आपले केस मजबूत होतात, केसांची वाढ होते व केस गळायचे थांबतात आणि नैसर्गिकरित्या आपले केस काळे व चमकदार होतात। रिठ्ठा नॅचरली आपले केस स्वच्छ करतो, केसांची यामुळे वाढ होते। तसेच डोक्यामध्ये जे खाज व जळजळ होते ना, ती देखील यामुळे कमी होते। मेथी दाणे मुळांना मजबूत करण्याचं काम करतात, यामुळे देखील केस गळणे थांबते आणि कोंडा कमी होतो। जास्वंदामुळे आपले केस गळायचे कमी होतात, केसांना खूप छान शाईन येते आणि तसेच केस मुलायम होतात। ॲलोवेरा केसांना मॉइश्चराईज करतो, यामुळे देखील केसांची वाढ खूप जास्त होते। भृंगराजमुळे देखील केसांची वाढ होते आणि केस गळायचे थांबतात, केस मजबूत आणि चमकदार होतात। आणि भृंगराजचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हा केसांना अकाली पांढरे होण्यापासून वाचवतो। तुम्ही पाहू शकता, जवळजवळ 20 मिनिटे झालेली आहेत आणि आपला शॅम्पू देखील खूप छान प्रकारे तयार झालेला आहे। तुम्ही याचा कलर पाहू शकता, खूप जबरदस्त असा आपल्या शॅम्पूला कलर आलेला आहे। आणि आता हे गरम गरम गाळून घ्यायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर ते स्मॅश होत नाही। हे मिश्रण गाळून घेण्यासाठी मी पुरणाच्या चाळणीचा वापर केलेला आहे। रात्री जेव्हा आपण हे मिश्रण भिजत घालतो ना, तेव्हा सकाळी हे शिजवायला घालण्याच्या अगोदर रिठ्ठ्यामधले बिया काढून घ्यायच्या आहेत, कारण स्मॅश करताना मग याची अडचण होऊ नये म्हणून। आणि हे मिश्रण गरम असतानाच गाळून घ्यायचं आहे आणि स्मॅश करून घ्यायचं आहे। थंड झाल्याच्या नंतर ते गाळणं अवघड होऊन जातं। स्मॅश करण्यासाठी मी या ठिकाणी स्मॅशरचा वापर केलेला आहे, पाहू शकता। नंतर हाताच्या साहाय्याने देखील यातला सर्व शॅम्पू आपल्याला व्यवस्थित दाबून दाबून काढून घ्यायचा आहे।
कारण बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते आणि आपल्या केसांना तर याचा खूप जास्त फायदा होतो. तुम्ही पाहू शकता किती छान असं फेस तयार झालेला आहे. व्यवस्थित यातलं सर्व शॅम्पू निघाल्याच्या नंतर हे आपण एका कापडाच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी एक स्वच्छ कपडा घेतलेला आहे आणि हे मिश्रण त्यावरती टाकून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. हे मिश्रण गाळून घेण्यासाठी आपल्यामध्ये जेवढी ताकद असेल ना तेवढी ताकद वापरून हे यातला शॅम्पू दाबून दाबून काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला हा शॅम्पू आता सध्या फेसाळलेला दिसत आहे, कारण आपण याला आता दाबून वगैरे घेतला आहे, परंतु थोड्या वेळाने हा आपोआपच तळायला जाऊन बसेल. आता आपण अगोदर हे सर्व साहित्य शिजवल्यानंतर जे गाळून घेतलं होतं ना शॅम्पू, तो आणि पुन्हा जो फेस आहे ना तो हे सर्व पुन्हा एकदा दुसऱ्या स्वच्छ कापडाच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा आपला 100% नॅचरल हर्बल शॅम्पू तयार झालेला आहे आणि याचे खूप जास्त बेनिफिट्स आपल्या केसांना होतात. नक्की हा शॅम्पू तुम्ही घरी एकदा ट्राय करून पहा आणि त्याचे फायदे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून सांगा. किती छान जबरदस्त असा कलर या शॅम्पूला आलेला आहे. आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये मी अगोदर ॲड केलं होतं ग्लिसरीन, कारण आपण आयुर्वेदिक वस्तू वापरतो ना शॅम्पूमध्ये, यामुळे ड्रायनेस येऊ शकतो केसांना, ते होऊ नये म्हणून मी यामध्ये ग्लिसरीन ॲड केलं आहे. आणि यामध्ये हा शॅम्पू जास्त दिवस टिकण्यासाठी शॅम्पू बेस ॲड केला आहे. आणि अजून यामध्ये मी व्हिटॅमिन ईच्या 5 ते 6 कॅप्सूल ॲड केल्या आहेत. या व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलमुळे केसवाढीस खूप मदत होते. खूप बेनिफिट्स आहेत याचे केसांसाठी. आपण केसांसाठी खूप महागडे प्रॉडक्ट्स घेतो, जसे तेल, सिरम, इतर अजून वस्तू वापरतो, पण आपण शॅम्पू घेताना नेहमी चुकतो. केसांसाठी योग्य शॅम्पू वापरला ना तर केसांची समस्या 50% तिथेच कमी होते. तर तुम्ही देखील हा शॅम्पू घरी बनवा आणि तुम्हाला जर बनवायला वेळ नसेल तर तुम्ही हा शॅम्पू माझ्याकडून देखील घेऊ शकता. शॅम्पू घेण्यासाठी स्क्रीनवरती मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती देखील तुम्ही मेसेज करून शॅम्पू ऑर्डर करू शकता.